नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका लहान मुंगीची गोष्ट। चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे चिमुकली मुंगी। एका सूर्यप्रकाशाने भरलेल्या शेतात टायनी नावाची एक खूप व्यस्त मुंगी राहायची। संपूर्ण उन्हाळ्यात टायनीने खूप कष्ट केले, मोठे मोठे अन्नाचे कण वाहून नेले आणि आपल्या भूमिगत घरात साठवले। ती नेहमी इतर मुंग्यांच्या जवळून घाईघाईत जायची, ज्या गप्पा मारण्यासाठी किंवा छोटा नाश्ता वाटून घेण्यासाठी थांबायच्या। मी माझ्यासाठी सगळं वाचवलं पाहिजे, टायनी विचार करायची, म्हणजे मी कधीच उपाशी राहणार नाही। एक दिवस खूप थंड आणि पावसाळी हवामान होते। टायनी आपल्या घरात सुरक्षित आणि पोट भरून बसली होती, पण तिला तिच्या दाराबाहेर एक लहान दुःखी कीटकाचा आवाज ऐकू आला। तो नाकतोडा होता, जो थंडीने कुडकुडत होता आणि उपाशी होता। टायनीने तिच्या अन्नाच्या मोठ्या ढिगाऱ्याकडे पाहिले आणि मग त्या दिनवाण्या क्रिकेटकडे पाहिले। तिला तिच्या आजीचे शब्द आठवले, वाटून घेतल्याने मन मोठं होतं। एक मोठा श्वास घेऊन टायनीने एक गरम टपोरे बी क्रिकेटला दिले। क्रिकेटचे डोळे आनंदाने चमकले। त्यांनी एकत्र खाल्ले आणि त्या छोट्या वाटणीमुळे टायनीला तिच्या घरातल्या सगळ्या अन्नाच्या कणांपेक्षा जास्त उबदार वाटले। बोधकथा: इतरांना सोबत वाटून घेणे सर्व काही स्वतःजवळ ठेवण्यापेक्षा चांगले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।